परभणी ते मुंबई आंबेडकरी अनुयायांच्या लाँग मार्च जालन्यात दाखल। हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी लाँग मार्चमध्ये सहभागी। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ काढण्यात आला लाँग मार्च। परभणीतून निघालेला आंबेडकर अनुयायांचा लाँग मार्च जालन्यात दाखल झाला आहे। परभणीतील संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस झाल्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे त्याच्या निषेधार्थ परभणी ते मुंबई असा आंबेडकरी अनुयायांनी लाँग मार्च काढला आहे। तो लाँग मार्च जालन्यात दाखल झाला आहे। लाँग मार्चचा आजचा 7वा दिवस असून हा लाँग मार्च आज दिनांक 23 गुरुवार रोजी जालन्यातील राममूर्ती येथे मुक्कामी असणार असल्याची माहिती मिळत आहे। हा लाँग मार्च 18 फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर धडकणार असून न्याय मिळाला नाही तर मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे। परभणीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृती अवमानने घटनेनंतर आंदोलन झालं होतं। या आंदोलनावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात धरपकड केली होती। यामध्ये ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, तसेच सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय दादा वाकोडे यांच्या कुटुंबियांचं पुनर्वसन करावं, निरपराध युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत इत्यादी मागण्यांसाठी आंबेडकरी अनुयायांनी परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढला आहे।